सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 95. प्रातःसमयीची साधना. प्रातः शिरसि शुक्लाब्जे विनेत्रं विभुजं गुरुं वराभययुतं शान्तं स्मरेत्तं नामपूर्वकम्. प्रातःसमयी मस्तकी सहस्रारातील सत्वगुण ज्ञानदर्शक श्वेतकमल धारण करणाऱ्या, 2 नेत्र व 2 भुजा असलेल्या, आशीर्वाद व अभय देणाऱ्या शांत स्वरूप गुरुचा नामोच्चार करून स्मरण करावे. प्रतिदिनी दिवसाची सुरुवात कशी करावी ते हा श्लोक सांगत आहे. कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यास आरंभ करताना मंगल नमन, स्तवन, पूजन, भजन, प्रार्थना ह्यांनी सुरुवात केली की ते कार्य यशस्वी होते. उठल्याबरोबर प्रातःकाळी सूर्योदयाच्या आधी कोणती साधना साधकाने करावी ते हा श्लोक सांगतो. सत्वगुणाचे वर्धन आत्मज्ञानास आवश्यक असते. तेथपर्यंत साधकाचा प्रवास होण्यास म्हणजे गुरुस्थानी जायचे तर सत्वगुणवर्धन व आत्मज्ञान ही 2 साधने होत. सर्व इंद्रियात डोळे श्रेष्ठ, धड दिसले नाही तर नीट क्रिया पण होत नाहीत. गुरुचे 2 नेत्र म्हणजे दिव्यदृष्टी व कृपादृष्टी. गुरु आपल्या 2 हातांचा उपयोग एका हाताने आशीर्वाद व एका हाताने अभय देण्याकडे करतो. गुरुकडे साधक गेला की एकदम गुरु त्याला ज्ञान देत नाही, तर प्रथम तो संसार भयापासून अभय देऊन साधकाला निर्धास्त करतो, स्वस्थ चित्त करतो. त्याचबरोबर दुसऱ्या हाताने त्याचे परमकल्याण इच्छितो, परमार्थ मार्गाला लावतो, जीवनाला परम अर्थ आणून देतो. साधकाचे जीवन बदलूनच टाकतो, जीवन सरितेला वळण देतो. गुरु हा सदैव शांत असतो, म्हणूनच अशांत जीवांना गुरुदर्शनाने स्वस्थ वाटते. पायास डळमळीत असेल तर उभारणीचा डोलाराही डोलतो, झोकांड्या खातो. आनंदाचे शिखर म्हणजे शांती. मागील श्लोकात गुरु आनंद स्वरूप असून अनवरत आनंदाचा वर्षाव करणारा असे सांगण्यात आले. दिव्य आनंदाची परिणती शांतीतच होणार, म्हणून हा श्लोक गुरु हा शांततेचा पुतळा असतो असेही सांगतो. आनंद, शांती, समाधान, अभय, कल्याण, कृपाप्रसाद हवीत तर रोज प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी सर्वप्रथम साधकाने गुरुनाम उच्चारून गुरुस्मरण करावे. केवळ स्मरणानेही गुरुशी सत्संग करता येतो व गुरुची कृपा, अनुग्रह, आशीर्वादही लाभू शकतात. केवढी सोपी युक्ती हा श्लोक धावते जीवन जगणाऱ्या, क्षणाची फुरसत नसणाऱ्या संसारी लोकांना सांगत आहे. घरदार सोडायला नको, व्यवसाय थांबवायला नको, साधनेसाठी जास्त वेळ द्यायला नको. केवळ गुरुस्मरणाच्या साधनेनेही गुरुकृपा लाभते. पण दिसते तेवढीही सोपे नाही. युक्ती सोपी आहे, पण ती अंमलात आणणारा साधन सोपान आहे. कारण गुरुस्मरण होण्यास मनबुद्धी अहंकार नष्ट होऊन एक चित्तच तयार व्हायला हवे. म्हणजे उठल्याबरोबर प्रपंच आठवायला नको. जडासी जडलेले मन नष्ट होऊन एक चित्तच व्हायला हवे, तरच ही साधना जमेल. मनात देव भरला तर स्वप्ने दिव्य पडतात. तसे वासनाक्षय होऊन कारण शरीरात जेव्हा देव भरला जातो तेव्हाच कुठे उठल्याबरोबर देव वा गुरु आठवतो. ही साधना जमविण्यास एकच उपाय व तो म्हणजे झोपेच्या आधी व्यवहारी जगातले सर्व विचार काढून टाकून जप करीत झोपणे, गुरुचिंतन करणे. मग प्रातःकाळी गुरुस्मरणाचे विस्मरण होणार नाही.
नामाच्या पाठोपाठ रूप आठवतेच. नाम व रूप दोन्ही एकच, म्हणून नामपूर्वक गुरुस्मरण करावे. साखरेचे नाव घेतले की गोडीचेही स्मरण होतेच. गोडीचे स्मरण झाले नाही तर ते रांगोळीचे स्मरण ठरेल, साखरेचे नाही. तद्वत गुरुचे नाम उच्चारताच गुरुचे खरे आनंददायी स्वरूप आठवणार व दिवसाची सुरुवातही आनंदाने होणार. गुरुचा हात धरून गुरुच्या आधाराने गुरु जपत दिवस जपून घालविला जाणार. निराधार वाटायला नको, धास्तीने भीतीने जगायला नको. सद्गुरुनाथ महाराज की जय.